गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळचे 7:30 वाजले आहेत आणि आता आपण गुजरातमध्ये आहोत. झोप वगैरे नीट झाली. आपण एका सीटवर दोघंजण होतो, पण जसं महाराष्ट्र संपलं तसं थंडी वाढत गेली आणि त्याच्यामुळे गोष्टी मॅनेज झाल्या आणि आता ब्रश वगैरे निवांत झालेलो आहोत आपण. आणि आता आपला पुढचा प्रवास सुरू झालेला आहे. आपण भारत आणि पाकिस्तान यांच्या बॉर्डरवरती उभे आहोत. टँकवाला एवढं नाही. हे केलं मेथीच्या पुऱ्या केल्या आणि खरं सांगू टेस्टी आहेत, एकदम छान झाले. तर फ्रेंड्स 10:30 वाजलेले आहेत आणि माउंट आबूवरती आपली ट्रेन थांबलेली आहे आणि खूप लोक म्हणजे अक्षरशः सगळेच उतरलेत नाही पप्पा. सगळं मोकळं झालं. जवळपास 80% ट्रेन उतरलेली आहे. ते काय आज कार्यक्रम आहे ब्रह्मा ओम शांतीचा आहे ना, त्याच्यामुळे खूप लोक इथे आले होते. ते सगळे उतरलेत आणि आता आम्ही स्वाद घेतोय रबडीचा. रबडी खूप असतात. आता 11 म्हणजे जवळपास आपली ट्रेन जोधपूरला जाणार आहे. 3:15च्या आसपास जाईल. तोपर्यंत आम्ही खातोय आता. हवा दीड वाजलेत म्हणजे अक्षरशः पूर्ण ट्रेन रिकामी झालेली आहे. नो वन इज हिअर. 4 वाजलेले आहेत आणि आपल्यांना जायचं आहे जैसलमेरला गाईज. सो नेहमीप्रमाणे 2.5 तास ट्रेन लेट आहे. म्हणजे 5:30ची ट्रेन येणार आहे 7:30ला आणि ऑनलाईन दाखवते 8 वाजता येणार आहे. सो 2.5 ते 3 तास लेट आहे ट्रेन. तर मग आम्ही थोडं टाइमपास घेऊन बसलोय. 6:30 वाजले. स्टील वी आर वेटिंग फॉर अवर ट्रेन. कसं वाटतं? पण एक गोष्ट सांगते, आपल्या महाराष्ट्रामध्ये आम्ही पुण्यामध्ये होतो 4 तासच होतो तिथं, पण थंडी अजिबात नव्हती. इव्हन आम्हाला ट्रेनमध्ये पण नाही लागलेली. बट स्टील इथं राजस्थानमध्ये थंडी आहे. 6:30 वाजलेत तर गारवा थंडीमध्ये खूपच जाणवतोय आम्हाला. जस्ट अपडेट आले. 7:15ला येणारी आमची ट्रेन अराउंड 8 o'clockला येणार आहे. सो अजून थोडा वेळ लेट झालेला आहे आणि आता वाजलेले आहे 6:30 वाजले. थोडं अजून 1-1.5-2 तास आम्हाला It is expected to 20 minutes. 8:30 वाजलेत आणि स्टील आमची गाडी आलेली नाही. फायनली तो क्षण आलाय. आमची गाडी आलेली आहे. 5 ते 5.5 तासांनी आमची गाडी आली आहे. बरं वाटायला लागलं. कधी एकदा गाडीत बसतोय आणि जातोय असं झालंय. काहीतरी काम असेल का तुमचं? 9:15 वाजलेत आणि म्हणजे 8:30 वाजून गेल्यावर ट्रेन आली होती. पाऊण तासाने ट्रेन फायनली हल्लेली आहे. इथलं मधल्या सीटवर मी झोपली आहे. इथं शीतल झोपली आहे. इथं पप्पा झोपलेत आणि या साईडला मम्मी झोपली. एकत्र सीट्स आहेत. सो आता अंदाजे मला वाटतंय 2.5 ते 3 पर्यंत गाडी पोहोचेल. जर असं कुठं नाही थांबली तर, आणि जर थांबत गेली तर मला वाटतं सकाळचे 5-6 होती. बघू किती वाजता पोहोचते. मी सांगेनच तुम्हाला.
आत्ता पुरतं तरी गुड नाईट. झाली झोप? 3 वाजलेले आहेत आणि थंडी खूप आहे म्हणजे पण ऑलरेडी आम्हाला माहिती असल्यामुळे आम्ही खूप सारं कॅरी केलं होतं. सो या आता आपलं स्टेशन आलेलं. चला जैसलमेर मध्ये ऑफिशियली आपण पाय ठेवूया 2 दिवसानंतर. आमच्या स्वागताला ऑलरेडी भैया आलेला आहे आणि हे जैसलमेरचं स्टेशन. थंडी बघताय थंडी. महाराष्ट्रात काहीच नव्हतं म्हणजे पण इथं ऑलरेडी भैयानं सांगितल्याप्रमाणे आम्ही कॅरी केलं होतं. अदरवाईज अवघड झालं असतं आमचं. मम्मी आता 3 वाजलेत म्हणजे जमलं तर आपल्याला लगेच आवरून निघावं लागेल. तुझ्यात एनर्जी आहे का तेवढी? अजिबात नाही. हो गे असले आमचे ट्रॅव्हलर आहेत. मी आता रेडी आहे. आता निघायचं म्हटलं तरी असंच निघेल. हा आता 3-4 दिवस नो आळसपणा. हा घरी जाऊन महिनाभर झोपायचं तर इथं लागणार. 3 दिवस फुल एन्जॉय करायचं समजलं. 2 दिवस झाले एन्जॉय सफर करून. इसके लिए आए ओनली इसके लिए. जैसलमेर के लिए 2 डेज का सफर करके आए हम. ऑब्वियसली हम एनर्जेटिक ही दिखाएंगे. 3:45 वाजलेत आणि स्टेशनपासून जे आपलं हॉटेल आहे ना ते 1.5 ते 2 किलोमीटरच्या अंतरावरच आहे आणि 2 दिवस कंटिन्युअसली आम्ही ट्रेनमध्ये बसले होतो. सो भैया म्हटलं चला तुम्ही चालतच चला त्याच्यामुळे जर रिलॅक्स होईल. मग आम्ही चालत हॉटेलच्या दिशेने चाललोय. आपण आलेलो आहोत हॉटेलमध्ये. इथल्या प्रत्येक हॉटेलची रचना पण एकदम अस्थेटिक केलेली आहे. ऑफिशियली इन जैसलमेर फायनल. Just a good one. तर फ्रेंड्स फायनली आपला 2 दिवसाचा ट्रेनचा प्रवास इथं संपन्न झालेला आहे. आता आम्ही सगळेजण 1-2-3 तास रिलॅक्स करणार आहे आणि तुम्हाला उद्या जैसलमेरमधल्या प्रसिद्ध असा गोल्डन फोर्टची सफारी करणार आहे. तर तुम्हालाही बघायला आवडेल आणि खरंच खूप सुंदर वास्तू आहे. खूप साऱ्या गोष्टी तिथं आहेत. लोकल मार्केट प्रसिद्ध आहे. बाहेरचं जेवण म्हणजे बरंच काही तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये दिसणार आहे. तर असंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आपण उद्या भेटूया फोर्टमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद.